हे बघा, लक्ष्मण हाके ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे, आंदोलक आहे. लक्ष्मण हाके नेता नाही किंवा सरकारमध्ये सामील नाही. आम्ही 1 सप्टेंबरला चलो मुंबईचा नारा दिलेला आहे आणि हजारो लाखोंच्या संख्येने आम्ही मुंबईकडे निघणार आहोत. त्यामुळे फील्डवर काम करणं आवश्यक आहे. आम्ही घोषणा केली त्यापासून आजपर्यंत 60-70 बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या बाबतीत जर नाशिकच्या बद्दल जर बोलत असाल, भुजबळ साहेब आमचे कालही नेते होते, आजही नेते आहेत आणि उद्याही नेते आहेत. सरकारी पक्षामध्ये असल्यामुळं ते घेत असतील बैठका, घेत असतील. माझी भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. विथ रिस्पेक्ट मी भुजबळ साहेबांना एकच प्रश्न विचारू इच्छितो की काल परवा शासनाच्या वतीने सांगितलं गेलं की 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र या महाराष्ट्रात वाटली गेलेत असं म्हणतोय आम्ही. 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र. मग एवढ्या मोठ्या संख्येनं जर आमचा मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला तर मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ आणि ओबीसीची वेळोवेळी कणखर भूमिका घेणाऱ्या भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगावं. आणि आम्ही जो प्रश्न उपस्थित करतोय त्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाचं काय झालं, फलटण पंचायत समिती सभापती पदाचं काय झालं, दौंड नगराध्यक्ष पदाचं काय झालं, पुण्यातल्या ओबीसींच्या जागांचं काय झालं, फुरसंगीच्या 9 पैकी 9 जागा एकही ओबीसी तिथं निवडला गेला नाही. आम्ही भांडतोय गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या सामाजिक न्याय हक्काच्या संदर्भात. कुठल्या टेक्निकल मुद्द्यावर लक्ष्मण हाके भांडत नाही किंवा आम्ही सगळे ओबीसीचे कार्यकर्ते भांडत नाही आहोत. आम्ही फंडामेंटल राईट्स वरती भांडतोय. जो बलूत आहे, जो आलूत आहे, जो भटका आहे, जो विमुक्त आहे, या लोकांनी आता जायचं कुणीकडं, या प्रश्नावर गेली 3.5 वर्ष झालं भांडतोय. त्यामुळे भुजबळ साहेब, आज आम्हाला आठवण येते ते हरी नरके साहेबांची. आज हरी नरके साहेब असते तर आरक्षण कसं संपलंय हे मोठ्या ताकदीने महाराष्ट्राला सांगितलं असतं. आज आम्ही सांगतोय पण आम्हाला चिल्लरमध्ये पोराठोरात काढलं जातंय, हे आमचं दुर्दैव आहे. पण 1 सप्टेंबरला आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईला जाणार. लक्ष्मण 27% मूळ ओबीसीला आरक्षण आहे. बहुसंख्येने असणारा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणारा, जर डॉमिनेटिंग कास्ट असणारा, मजबूत कास्ट असणारा, प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉवरफुल असणारा मराठा समाज जर त्या ओबीसीच्या दायऱ्यामध्ये आला तर भटका किंवा ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? तर त्याचं उत्तर आहे टिकू शकणार नाही. आणि अशी शेकड्यानं उदाहरणं आहेत आमच्याकडे गेल्या 2 वर्षातली. त्यामुळे ओबीसीला जर त्या आरक्षणाचा फायदाच होणार नसेल तर ते आरक्षण काय कामाचं आणि ते कसं टिकलं सांगा बरं भुजबळ साहेब आम्हाला. भुजबळ साहेबांची अडचण आहे ते मंत्रिमंडळात मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांची भूमिका घ्यायला लागते का तसं सांगितलंय का हे बघितलं पाहिजे. पण आमचं म्हणणं आहे की आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. कधीही आमने सामने बसू, विथ एव्हिडन्स आम्ही सरकारला दाखवून देऊ की कसं संपलंय. शासनाच्या विरोधात असणारा जरांगेंचा लढा माननीय छगनराव भुजबळांची आईमाई काढत होता, त्यावेळी आम्ही तरुणांनी, आम्ही युवकांनी तुमच्या डिफेन्सला येणं आणि ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं. ओबीसींच्या घरावर दगडफेक होत होती. बलुत्या आलुत्यामधल्या नाभिक समाजाच्या, धनगर समाजाच्या अनेक समूहाच्या लोकांवरती त्या बीडमध्ये घरं जाळली गेली. कुणी एखादी कमेंट टाकली तर त्याची आईमाई काढली जात होती, हाणमार केली जात होती. त्यावेळी आम्ही बोलायचं नव्हतं. त्यामुळं काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये मला कळत नाही. आणि भुजबळ साहेब, मी म्हणतोय की आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. मी शेकड्यानं उदाहरण तुम्हाला देतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 सप्टेंबरला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाईल. त्या तयारीसाठी आम्ही एकत्र आहोत. आमच्या भूमिकेशी जे सहमत आहेत ते आमच्या बरोबर येतील किंवा आमच्या भूमिकेला कोणी पाठिंबा दिला तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. पण आत्ताच्या शासनानं ओबीसीचं आरक्षण संपवलंय हे आम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना समजावं. बघा, आमची भेट घेतली नाही घेतली, आम्हाला भेटावं अशी आमची अपेक्षा नाही. पण माननीय उदय सामंत साहेबांना आम्ही एकच विचारू, 2 सप्टेंबरला जो तुम्ही GR काढला ते GR अन्वये जर 22,20,577 प्रमाणपत्र वाटली गेली असतील तर त्यांच्या स्पर्धेमध्ये आमचं काय झालंय ते तुम्ही आम्हाला सांगा. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओपनच्या जागेवर निवडून येऊन सुद्धा सकाळी 11:30 वाजता दाखला घेतला जातो आणि 1:30 वाजता ओबीसीचं आरक्षण संपवलं जातं. भुजबळ साहेब, तुम्हीच सांगा आम्हाला, तिथं एखादा माळी, एखादा धनगर, एखादा गुरव, एखादा सोनार, एखादा लोहार त्या सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला असता का नसता? या प्रश्नाचं उत्तर
खूप आमचे मोठे महान नेते आहेत, आमचे भुजबळ साहेब मार्गदर्शक आहेत. भुजबळ साहेब सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या ओबीसीची ती जागा गेली का नाही गेली, आणि जर गेली नाही असं तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा. पण हाके पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही उपोषण केलं त्या दिवसापासून ठाम आहे. ज्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलं, केंद्रीय मागासवर्ग आयोगानं नाकारलं, सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट देऊन नाकारलं, आणि तरी सुद्धा कुणबीकरणाद्वारे हैदराबाद गॅजेटद्वारे माझा शासनाला सवाल आहे, तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रमाण आहे का हैदराबादचं गॅजेट? हैदराबादच्या गॅजेटवर तुम्ही कोण मागास आणि कोण फॉरवर्ड हे ठरवणार तुम्ही? हा लोकशाहीचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे, बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाचा अपमान आहे. हैदराबाद गॅजेटवर तुम्ही आरक्षण ठरवता, हा संविधानाचा अपमान आहे.